सर्वांना गुड आफ्टरनून, शुभ दुपार. शुभ दुपार सगळ्यांना, गुड आफ्टरनून. काय चाललंय ज्ञानेश्वरी आमची? बघा इकडं मी डाळ दळते. डाळ तुम्हाला जात्यावरची डाळ खायची होती ना? हा, जात्यावर दळून तू म्हणलं ह्याच्यावर नको त्याला गिरणीवर नको म्हणून आपलं गिरणीवरती ही होती ना, जास्त फुटते आणि असे बरोबर मधून दोन तुकडे होत नाहीत. हा, म्हणून ही जात्याची आयडिया. पहिल्या बाया एवढं दळत होता, मग आपल्याला आठवड्यातून 2 दिवस नको अरे द्यावा. कुठाच निघला किती घे कुठाला जायचं राहिलं. कुठा निघला काय करायचं, फुकून घेते आता. थोडंसं झालंय बरं का, कालच्या धरणं भरत होतो, एक ठिकच केलं होतं, थोडं राहिलं होतं. मी म्हणलं आता माझी मी ऑर्डर झालं भराकटी या, आणि आत्या म्हणल्या मी उप आणते तवर तिकडं वारत त्याला लय उपणायचं नीट करावी लागतं ना. मग आत्या तिकडच्या लिंबाखाली बसल्या, आणि आता काय फिरवा येत नाही सारखं इकडे तिकडे. ही एका जागेवर ठोकायची जागा केली या, माती जात नाही काय नाही, खडं नाही. मग म्हणून इथं ठेवलेलं, कालच्या धरणं हे केलेलं इथंच आहे. तर असं सुंदर मस्त छान सगळं काम आवरून घेतलं, जेवण ही झालं मस्तपैकी. आणि आता हिरबळ हीच काम आहे. आता डाळ मीठ करायची, स्वच्छ करून ठेवायची, बेसन पीठ दळायचं. आणि परत काय मला म्हणायचं, अजून आता कुरड्यांचं उद्या कुरडे ही घालायची, छानपैकी चिक ही चुरून घ्यायचंय. आता म्हणते मी काल गाडी पाडली. कवा काय कुठं पाडलेली? फुकीच पाडली. का राहणार डायरेक्ट अंगावर स्वतःच्या अंगावर पाडून घेतली दुसरी. तसं का करतोय तू? गाड्यांचा का घोटाळा माझ्या करतोय? सायकलीचं पण हे केलं तुम्ही. तसं नको करू अण्णा. जा ना तू, बापूला फोन लाव. आता ती नाही, आ आता तिथं नाहीच. कुठं गेले तर? गावातनच करायचंय ना ती. गावात चला तिकडे जाऊन परत इंदापूरला सुद्धा बोलावते. आमच्या अण्णाचा ही करायचंय ना, ही घ्यायचंय का ऍडमिशन ऍडमिशन घ्यायचं. त्याच्यामुळं सगळं काम अण्णाला काय काय लागतंय काय काय नाही ते गोळा करायचंय. आणि गावात आमच्या काजरमध्ये तलाट्याकडे जायचं. तलाठी म्हणजे काय? तलाट्यांकडेच असतं सगळं आपल्या गावचं कागद, म्हणजे हे काय त्याला उत्पन्नाचा दाखला ते काढायचा. यांना लागतंय कॉलेजला सगळं 11वी पासून 10वी पर्यंत काही नाही, पण ते 11वी पासून पुढं लागतंय काढायला. चला आधीच चाललंय तिकडं उपणायचं काम, वार सुटलेले लय, पण असं काना हे करून जमत नाही का, तर मग त्याचा लय भोगा होतो. थोडंसं टाकायचं, परत फिरवायचं. कसा वाटला तुम्हाला सांगा. म्हणले असताना बरेच बायका परत म्हणते की रेश्माताई गिरणीवरनं का भरडून आणलं नाही, असं तसं. गिरणीवर पण भरडून द्यायला काय अडचण नाही, त्याच्या ती भरडून गिरणीवर पण असं अख्खा हरभरा भरडून देतात, परत डाळ बेसन पीठ करून देतात. पण म्हणलं चला तुम्हाला पण व्हायचं ओरिजिनल खायला ही करावं, आणि आपल्या मला पण व्हायचं थोडंसं ही बरं हो का. डाळ बघा कशी आहे, त्याच्यात काय सुद्धा नाही, एकदम भारी पिवळी झाल गावरान आणि ओरिजिनल. काय काय म्हणले असं तसं बरेच काय काय कमेंट आले होते बरं का. पण असू द्या, कमेंट करणाराकडे मी नंतर बघणार आहे. आता नाही काय झालं म्हणले ह्यांचा हरभरा असं त्यांचं तसं. पण ज्या व्यक्तींनी काही घेतलंच नाही त्या व्यक्तींना कमेंट करायची काय कुणी ही परवानगी पण दिलेली नाही. पण आता तिने बघणार आहे सगळ्यांकडे. थांबा म्हणलं व्हायचं थोडं, आपलं धंद्याचं टायमिंग आहे आता, हे बिझनेस आहे आपला. उन्हाळी कामाचं कसं असतं आपलं हे चाललेलं आहे. परत ना आणि 2-3 महिने मग परत मोकळंच आहे आपल्याला पावसाळ्यात दिवाळीपर्यंत. पण साहित्य सगळं करून ठेवले, कुरडई, सांडगे, ज्वारीच्या भातवड्या, नाचणीचे पापड, चकली, आणि उद्यापासून करणार आहे. आता उद्या बापूंला बटाट्याची गोणी ही आणायला लावणार आहे. चालू आहे सगळं. कुरडया ही एक 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 एक. चला आजीचं बघ कुठपर आली डाळ उपण्याची. त्यांना मागच्या कॅमेराने मस्त प्युअर डाळ दाखव आता सगळी. बघा एकदम अशी मस्त अशी गावरान पद्धतीची डाळ छानपैकी केली, छानपैकी डाळ केली हे का नाही. वार 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 वार
रात्री लय भारी वारं सुटलेलं नुसतं असं धरोस तर ते सगळा पालही जायचा. जायचं पण आता काय बिचारी वाऱ्याची वाट बघत बसली. आता कणाची वाट बघावं लागते, वाऱ्याची बघावं लागते. वाऱ्या टायमाला वारं येत नाही, नको त्या टायमाला फार माणसाला उडून लावायचं करतो. आणि आता गरज आहे तर बघ की कसं करतो. गरजेच्या टायमिंगला काहीच उपलब्ध नसतं. काहीच नसतं बाई, काय करते. आले आले आता आले वार. हो का, तिकडे डाळ साईडला पडती आणि पाला ते हलका असतं ते हवेने तिकडे पलीकडे. हलका पाला पडेल जातो म्हणजे असं करायचं लगेच. आणि अजिबात पाला मिक्स होत नाही त्यात. आता ज्ञानेश्वरी त्यातला हरभरा काढणार. काढते की. त्या ज्ञानेश्वरीला आमच्या तेच काम आहे. दुसरं काही काम पण नाही आहे ना आता. दुसरं काही काम पण नाही. सकाळ स्वयंपाकी सगळा झाला. सगळं झालं. आता आहे की 4 वाजता चिकचो राहायचं. 4 वाजता मस्त म्हणजे काय करते, काम तर करावं लागतं.